आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। आज मुंबईमध्ये मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडतोय। विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे। वरळीमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलंय। आगामी मुंबई महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीमधील पराभव, आगामी निवडणुका तसंच सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। देवेंद्र कोल्हटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। देवेंद्र, विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिलाच मनसेचा हा जाहीर मेळावा होतोय। त्यांच्या अजेंड्यावर नेमके कोणकोणते मुद्दे असतील, कसा महत्त्वाचा ठरेल हा मेळावा? ऋतुजा, मनसेच्या दृष्टीने, मनसे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आजचा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण गेल्या काही वर्षापासून मनसेचा डाऊनफॉल सुरू आहे। त्यातच विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा दारुण पराभव झालेला आहे। त्यामुळे सगळ्यात पहिलं आव्हान जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं राज ठाकरेंसमोर असणार आहे। कारण गेल्या काही महिन्यापासून मनसे पक्षाला विविध जिल्ह्यामध्ये गळती लागलेले आहे। अनेक पदाधिकारी जे आहेत ते पक्ष सोडतात आहे। त्यामुळे निवडणुकांपेक्षा राज ठाकरे यांच्या समोर जे आता आव्हान आहे ते म्हणजे त्यांचं संघटन टिकवणं, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा देणं आणि त्याचसोबत आगामी ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन करणं। त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणूक ही जी आहे ती मनसेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगे आज हा मनसेचा मेळावा पार पडतो आणि त्यात राज ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये कशी ऊर्जा भरतात आहे, त्याचसोबत राज ठाकरे यांची पुढची राजकीय काय दिशा असणार आहे हे देखील आजच्या मेळाव्यामधून स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आजचा मेळावा मनसेच्या दृष्टीने, मनसे पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। 11-11:30च्या दरम्यान या सगळ्या मेळाव्याला सुरुवात होईल आणि राज ठाकरे सध्याची राजकीय परिस्थिती असेल, त्यांच्या पक्षाची स्थिती असेल किंवा आगामी निवडणुकांच्या संदर्भात मनसेचा आता स्वबळाचा नारा आहे की कुणासोबत जाण्याचा नारा आहे, या सगळ्यांच्या अनुषंगे आजचा मेळावा जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक असेल। निश्चित, त्यामुळे रणनीती नेमकी कशी असेल आणि राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांच्या नजरा असतील। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।